महाराज यांना मानाचा मुजरा करते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते। आई जिजाऊ, आई रमाई, अहिल्यादेवी, सावित्रीबाई यांना सुद्धा नमन करते। आणि आमचे आदरणीय मंचावर उपस्थित आमचे सगळे आदरणीय अनुभवी आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी, ज्याने भारतीय जनता पार्टी ची पहिली फळी जी निर्माण केली, असे आमचे सगळे भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकाऱ्यांना मनापासून खूप खूप नमस्कार करते आणि अभिनंदन करते। या गावाची प्रथम नागरिक आमची योगिताताई शेळके यांचं सुद्धा मनापासून नमस्कार करते, ज्यांच्या प्रचाराकरिता आम्ही सगळे भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमानचे सगळे पदाधिकारी, आमचे रवीजी आणि या पूर्ण मतदारसंघाचा प्रत्येक आम नागरिक जे संघर्ष करत आहे, असे आमचे महायुतीचे हे उमेदवार म्हणजे रमेश भाऊ बुंदिले साहेब, त्यांच्या प्रचाराकरिता मी इथपर्यंत आली। आमचे मदन काका बायस्कर, आमचे दर्यापूर मतदारसंघाचे दर्यापूर तालुकाचे तालुका अध्यक्ष आमचे मदन काका बायस्कर, बाबारावजी बरवट काका, आमचे केशवराव दादा, राजू भाऊ, प्रभू दादा, शेळके दादा, सागर भाऊ, अशोकराव दादा पवार, गजानन भाऊ शेळके, विठ्ठल दादा, राहुलजी गावंडे, युवराजजी, सचिन भाऊ, प्रशांत दादा काळे, रवी भाऊ, रवींद्रजी डोकणे, सुभाष काका कोकाटे काका, आमचे सुभाष दादा हरणे, दिलीपरावजी कोकाटे, विजय काका, आमचे विष्णू काका कुठे, आमचे विष्णू काका, प्रदीप दादा मलिये, मीनाताई बुंदिले, कोमल दादा तायडे, प्रशांत दादा काळे आणि भाग्यश्री ताई राणा, सोनलताई बुंदिले, अमोल कोरडे दादा, किरण भाऊ, रामेश्वर दादा वानकडे, लीलाताई आमची डीके आणि सगळी माझी मातृशक्ती, आमचे बुजुर्ग, आमचे शेतकरी, आमचे शेतमजदूर आणि सगळे युवा वर्ग, या गावाचे प्रत्येक नागरिक आणि सगळे महिला वर्ग, सगळ्यांना मनापासून जय भीम। आणि बुंदिले साहेबांनी, आमचे बाबाराव काकांनी आता खूप गावरानी शब्दात म्हटलं, अरे कोण म्हणते कोणता पक्षाचे वरिष्ठ आमच्यावर कारवाई करा। काका, तुम्ही ज्या पक्षाला लहान ते मोठं केलेलं आहे, तुमचे केसालाही धक्का सुद्धा भारतीय जनता पार्टी लावणार नाही, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। आज या मतदारसंघामध्ये उमेदवार देण्याचं कारण काय? या मतदारसंघामध्ये बुंदिले, आमचे रमेश भाऊ बुंदिले सारखे उमेदवार का दिले पाहिजे, का बुंदिले साहेब निवडून आले पाहिजे? जे दुसरे पक्षाचे दोन्ही उमेदवार आहे, मी तुम्हाला शब्द देते, आमची भारतीय जनता पार्टी हा पाण्यासोबत उभी आहे आणि एक जबाबदार व्यक्ती म्हणून आणि भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला सांगताय की या मतदारसंघाला रमेश दादा बुंदिले साहेबांसारखं उमेदवाराची गरज आहे। जर बुंदिले साहेब आमदार झाले तर या मतदारसंघाचा पांदान रस्ता हा 100% आम्ही मिळून पूर्ण करून तुम्हाला देऊ। आणि परवाच्या दिवशी आमच्या देवेंद्र फडणवीसजी आम्ही सोबत होतो आणि आम्ही सभा घेत होतो प्रत्येक ठिकाणी दुसऱ्या उमेदवाराकरिता। तर मी तुम्हाला सांगते, ग्रामा नंबर असो, पांदान रस्त्याचे की ग्रामा नंबर नसो, आता मातीकरण नको आणि खडीकरण नको आहे। आता पांदान रस्त्यावर हा डांबरीकरण येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहे। बुंदिले साहेब म्हणजे महायुतीचे घटक म्हणून आम्ही या मैदानामध्ये त्यांना उतरवलेलं आहे। जर बुंदिले साहेब या मतदारसंघाचे आमदार झाले, या मतदारसंघामध्ये जे सुतगिरणी बंद पडली आहे, अरे एकही व्यक्तीला या मतदारसंघामध्ये रोजगार नाही। जर या मतदारसंघाच्या महिलांना जर हाताला काम पाहिजे असेल तर बुंदिले साहेबाला आपल्याला निवडून आणा सुद्धा लागेल। या मतदारसंघामध्ये जे शकुंतला धावत नव्हती 2002 पासून, ते शकुंतलाचं काम आपण पूर्ण केला। येणाऱ्या 8-9 महिन्यामध्ये परत शकुंतला धावताना हा मतदारसंघ आपल्या डोळ्यांनी पाहणार आहे। तिथपर्यंत या मतदारसंघाचं काम आम्ही केलेलं आहे। या मतदारसंघाच्या मुलांना जे टेक्सटाईल पार्क मी आणली
शब्द नवनीत राणाचा तुमच्या सगळ्यांना देते. या मतदारसंघामध्ये दर्यापूर मतदारसंघ बाबाराव काकांनी सांगितलं की दर्यापूर मतदारसंघ मी दत्तक घेतलेला आहे. हा मी दत्तक घेतलेला आहे. काकांनी म्हटलं पैशाची गोष्ट नवनीत राणा करतील. काका माझ्यापेक्षा आणि रविभाऊ पेक्षा खूप श्रीमंत लोक या मतदारसंघामध्ये आहे, पण देण्याची इच्छा नाही आहे. गरीब लोकांच्या पाठीशी उभे राहण्याची ताकद नाही आहे. आपले पोटाचा घास काढून दुसरे उपाशी राहणारे लोकांचे पोटात टाकण्यासाठी मोठा जिगरा लागते. अरे देण्यासाठी मोठा जिगरा घेऊन या मैदानात उतरलो आहे. फक्त इनकमिंग नको आहे. अरे गोरगरिबांच्या पाठीशी उभे राहून गेल्या 12 वर्षापासून मी काम या क्षेत्रामध्ये करत आहे. गेल्या 15 वर्षापासून रवीजी या क्षेत्रामध्ये असे आमदार ते काम करतात. किती कोट्यांचे ऑपरेशन आम्ही गोरगरिबांचे गेल्या 12-13 वर्षापासून आम्ही आमच्या स्वतःच्या हाताने केलेले आहे. मला वाटते की व्यक्ती किती मोठा आहे त्याला महत्व नाही, तो किती गरजू लोकांसाठी जगला त्या जीवनाला महत्व, आणि ते जगण्याचं काम या मतदारसंघामध्ये मी करतोय. या मतदारसंघामध्ये गेल्या आजही आमचे मुख्यमंत्री साहेबांची सभा झाली एका उमेदवाराकरिता. पार्सल माहित आहे ना कोण आहे? माहित आहे ना? हा मतदारसंघाने भोगलेला आहे ना. 10 वर्ष खासदार भोगलं त्यांना, 5 वर्ष त्यांच्या सुपुत्राला 5 वर्ष आमदारकी दिली, आणि 10 वर्ष मधातले 5 वर्ष गायब होते. आता इलेक्शन आली तर आमची अमरावती आठवत येते, आमची अमरावती आठवून येते. अरे बाहेरचे पार्सलच्या यावेळी अमरावती जिल्ह्यात चालणार नाही, आणि दर्यापूर मतदारसंघामध्ये सुद्धा चालणार नाहीये. 5 वर्ष माझे दर्यापूर मतदारसंघाचे शेतकऱ्यांची आठवण नाही आली. या दर्यापूर मतदारसंघाचे गोरगरिबांची आठवण नाही आली. या मतदारसंघामध्ये ज्या बायांना डोक्यावर छत नाही असे महिलांचे परिवाराची आठवण तुम्हाला नाही आली. 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती बद्दल तुम्हाला काळजी पडली नाही. 5 वर्ष माझे शेतकरी पांढर रस्त्यावर कसं चालेल त्या गोष्टीची आठवण तुम्हाला आली नाही. पण आता निवडणूक आली तर दुसरे पक्षाची तिकीट घेऊन दर्यापूर मध्ये तुम्ही उभे राहिले. पार्सलला आम्ही आमच्या डोक्यावर बसवणार आहे का? तुम्ही सांगा, बसवणार आहे काय? अरे देवेंद्र साहेबांसोबत आम्ही उभे आहे. आम्ही महायुतीचे घटक आहे. कमर घालून एवढे ताकदीने जर मैदानामध्ये उतरली आहे तर पानाकरिता आणि या मतदारसंघाला न्याय देण्याकरिता या मतदारसंघामध्ये उभी आहे. मी तुम्हाला शब्द देते प्रदीप भैया, मुझे डर नहीं लगता. डरती तो 6 आमदार के विरोध में 5,06,000 मतदान मैंने लोकसभा में लिया नहीं होता. इस मैदान में मदन काका तुम्हाला इथूनच मी नमस्कार करते. 2 महिने तुम्ही माझ्यासोबत या मतदारसंघामध्ये आभार करायला फिराले. सगळे लोक माझ्यासोबत फिरले. सगळ्यांची इच्छा होती की नवनीत राणांनी या मतदारसंघामध्ये उभे राहिले पाहिजे. जर नेतेच मोठे होत गेले तर दुसरे लोकांना कधी चान्स भेटल. मी सॅक्रिफाईस या मतदारसंघासाठी केला, आणि मला वाटलं की बुंदिले साहेब या मतदारसंघासाठी इमानदार आमदार म्हणून गोरगरिबांची कामं करू शकतात, म्हणून आपण बुंदिले साहेबांना उभा केलं. मी आपल्याला आज विनंती करायला आली आहे की या मतदारसंघाचे बेरोजगार हातांना जर रोजगार पाहिजे असेल तर बुंदिले साहेबांना आपल्याला निवडून द्यावं लागेल. या मतदारसंघाचे जर गोरगरिबांना जसं आमच्या शहरांमध्ये 2.5 लाख रुपये घरकुलाचे भेटते, जर ग्रामीण मध्ये घरकुलाचे 2.5 लाख रुपये करायचे आहे तर बुंदिले साहेबांना आपल्याला निवडूनच द्यावं लागते. जर शेतकऱ्यांना शेतमजुरांचे पांढर रस्ते जर आपल्याला डांबरी करून घ्यायचे आहे तर आपल्याला बुंदिले साहेबांना निवडून द्यावंच लागेल. या मतदारसंघामध्ये राहणारे ज्यांना वाटते दर्यापूर मतदारसंघ आम्ही पुढे नेऊ शकतो, जर पुढे न्यायचं असेल तर बुंदिले साहेबांना आपल्याला मतदान करावंच लागेल. या मतदारसंघामध्ये जे दुसरे पक्षाचे उमेदवार उभे आहे ना, एकाने पूर्ण बँक डुबवली. सगळ्यांना माहित आहे. पण पार्सल माहित आहे ना, जे पार्सल आहे ना मुंबईवरनं आला तर छोटा आणि एक 4 फुटी आणि एक 1.5 फुटी आहे. अरे माझी सासरवाडी आहे
जेव्हा 14 मध्ये नवीन होती तेव्हा समजलं नाही राजकारण. आता 24 आहे. 10 वर्षामध्ये माझी सासरवाडीला आणि ज्या मतदारसंघाला मी दत्तक घेतलेला आहे त्याला डुबू देणार नाही, त्याला वाचवण्याकरिता नवनीत राणा मैदानात आली आहे. एक पार्सलनी 9,000 अकाउंट होल्डर, 90,000 अकाउंट होल्डर, 9,000 कोटीचा घोटाळा केला. 900 कोटीचा घोटाळा या अडसुलाच्या बापाने केला. त्या मोठ्या अडसूंना विचारा की तुम्ही गोरगरिबांचे खाते कसे डुबवले, जे कामगार वर्ग ज्या बँकेमध्ये होता त्या गोरगरिबांचे पैसे तुम्ही कसे खाल्ले, त्याचं उत्तर तुम्ही द्या आणि मग तुम्ही तुमच्या मुलाकरिता या मतदारसंघामध्ये मत मागा. अजूनही त्यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे. जेव्हा पकडायला गेले होते तर 3 तास घरात असं छाती देऊन पकडले तरी 3 महिने हॉस्पिटलमध्ये भरती होते. म्हणा पार्सल साहेब, गोरगरिबांचा खाल्लं निघन कशा. आताही जर पैसे द्यायला आले पूर्ण घेऊन घ्यायचा. गोरगरिबांचा रक्त पिणारे म्हणजे पार्सल, छोटे अडसूल आणि मोठे अडसूल माझे जिल्ह्यामध्ये येऊन आमचे लोकांचे डोक्यावर बसण्याचं काम करत आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करीन, बहुत हो गया 10 साल. यावेळी जे दुसरे आहे, दुसरा उमेदवार आहे ना उभाटाचा, भल्ला मुलांना माहित आहे कोणतं नाव आहे. का माहित आहे? बायांना माहित नाहीये. हा उभाटा, तुला तर माहित राहणारच आहे दादा. उभाटावाला आहे ना, त्या धंदा काय काय धंदा आहे? महिलांना आवर्जून ज्या दिवशी मी आभार करीता याच मंदिरावर आम्ही या सभागृहामध्ये बसलो होतो तर सगळे बाया माझ्याकडे आल्या. बायांची नेहमी 2च प्रश्न माझ्याकडे आहे की एक, आमच्या मुलांच्या हातात रोजगार द्या, आम्हाला कामं द्या, आणि दुसरी, अवैध दारू गावातून बंद करा. फक्त याच प्रश्न घेऊन बाया माझ्याकडे नेहमी येत होते. आणि या मतदारसंघामध्ये मशाल घेऊन ज्या उमेदवार उद्धव ठाकरेजीने दिलेला आहे त्यांचा धंदाच दारूवाला आहे. जर त्या माणसाला जर मत दिले तर पाईपलाईन लावून गावापर्यंत दारू विकण्याचा काम तो उमेदवार करण. तर मी सगळ्या महिलांना विनंती करते की मी या जिल्ह्यामध्ये अवैध दारू बंद करण्यासाठी सगळ्यात मोठी आवाज उचलते. आणि ज्या उद्धव ठाकरेजींनी उभाटाच्या उमेदवाराला दारू विकणाऱ्या माणसाला जर तिकीट दिली आहे तर आमचे बायांचे भविष्य, त्यांचे मुलांचे डोक्यावर त्यांच्या बापाचा हात उठवण्याचा काम या उद्धव ठाकरे साहेबांनी केलेला आहे. म्हणून मी सगळे महिलांना विनंती करेन, एक बँक डुबवणारा, एक बँक मध्ये गोरगरिबांचे पैसे खाणारा आणि दुसरा दारू विकणारा आता हातात तुमचेच आहे. तुम्हाला सरळ साधा माणूस या मतदारसंघामध्ये पाहिजे, नाहीतर एखादा पाईप लावून गावापर्यंत दारू विकणारा आणि बँक लुटणारा पाहिजे. आता तुमच्या हाती कोण पाहिजे? कोण पाहिजे? कोण? मागे जोडी माझे मजूर काका सगळे बसलेले आहेत. तुम्हालाही सगळ्यांना माझा प्रश्न आहे, कोण पाहिजे? कोण? हे पा भुंदिले साहेब आले तर लाडकी बहिणाला 1500 रुपये पासून 2100 रुपये पुढच्या महिन्यापासून लागू होणार आहे. भुंदिले साहेब म्हणजे नवनीत राणा, नवनीत राणा म्हणजे भुंदिले साहेब. जर ते काँग्रेसवाले ना, उभाटावाले, ते त्यांच्या पोटात मोरडा पडून राहिला. आता गुडगुड 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 होते ना, ते औषध तुम्हालाच द्या लागेल बाबा का नेक्स्ट भाषण मध्ये. ती औषध माझ्याकडे नाही आहे. ते म्हणतात बंद पडणार आहे. कोणाचा बापही वरतून खाली उतरला तर लाडकी बहीण योजना हा बंद ना होणारी योजना आहे. 1500 रुपये भेटत होते, पुढच्या महिन्यापासून त्याला 2100 रुपये सगळ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे. शेतकरी सन्मान निधी योजना जे 6000 रुपये केंद्र देत होती, 6000 रुपये आमची राज्य सरकार, आमची महायुती, आमची भारतीय जनता पार्टी देत होती. आता पुढचा टप्पा जेव्हाही शेतकऱ्यांच्या खात्यात येईल तर ते 15,000 रुपयाचा येईल. अरे आमची सरकारनी
ज्या मुली गरीब आहे, ज्यांना असं वाटतं की 12वी नंतर आम्ही त्यांचं एज्युकेशन करू शकत नाही, अशा मुलींच्या भविष्य बनवण्याकरिता त्या दिवशी आमचे देवेंद्र फडणवीसजींनी म्हटलं, जर तुम्हाला त्यांचं भविष्य बनवण्यात काही अडचणी निर्माण होत असाल, त्यांच्या शिक्षण जर तुम्ही करू शकत नसाल, तर तुम्ही हे नक्की विचार करा की मंत्रालयामध्ये देवेंद्र मामा या मुलींकरिता बसले आहे, ते त्यांचं भविष्य इथे बनवेल आणि पुढचं जेवढंही शिक्षण आहे 12वी नंतर ते सगळं खर्च आमची सरकार हे उचलणार आहे. आमची म्हणजे दोन्ही आहे, हेही आहे, बाबासाहेब तर आमच्या सोबतच आहे, आमच्या रक्तातच आहे. आणि पाना सोबत राहील. आणि सगळ्यांनी मला नेहमी विचारलं की बंडेरा मतदारसंघामध्ये दिवाळीचं किराणा असते. है ना, बंडेरा तर रवी भाऊ आहे. आता या मतदारसंघाला मी दत्तक घेतलेलं आहे. आता एवढी जबाबदारी माझ्यावरही बनते की दत्तक घेतलेल्या गावाला, दत्तक घेतलेल्या मतदारसंघाला तुम्ही पाना निवडून आणता की नाही आणता पहिली सांगा. कोण कोण माझ्या सोबत आहे? माझ्या बदला घ्या लागेल ना बाबा, सगळे आहे ना सोबत? अरे तुम्ही सांगा बाबा, सगळे सोबत आहे ना? 23 तारखेला दिवाळी साजरी आपण करू आणि 25 तारखेला सगळ्यांचे घरापर्यंत किराणा मी पोहोचून तुम्हाला देईन, एवढं शब्द मी तुम्हाला देतो. आणि बुंदिले साहेब, तुमचा स्वभाव, तुमची नम्रता, तुमची पद्धत, तुमचं काम करणं, सगळे लोकांना घेऊन चालणारे साधा माणूस आहे. कोणाचे एपीएमसी मध्ये इंटरफेअर ना करणार आहे, कोणाचे नगर पंचायत मध्ये ना घुसणार आहे, कोणाचे ग्रामपंचायत मध्ये घुसणारा नाही आहे, कोणाचे नगरपालिकामध्ये घुसणारा नाही आहे, कोणाचे जिल्हा परिषदेमध्ये घुसून टांग अडून राहिला नाही आहे. तर असा माणूस आपल्याला मतदारसंघामध्ये हवा आहे की बँक डुबवणारा आणि दारू विकणारा. हा निर्णय आपल्या सगळ्यांना करावाच लागल. कारण मी बायांना पाहिल्या त्यांच्या डोळ्यामध्ये असलो, दारू पिताना नवरे कसे 100 रुपये बाया मजदुरी करून आणतात आणि संध्याकाळी ते 100 रुपये हिसकून ते नवरे सगळे जातात. तर बाया मला नेहमी त्यांचा दुःख सांगत होत्या. म्हणून मी सगळ्यांना हात जोडून विनंती करते की जर आपल्याला केंद्रामध्ये, मी केंद्रामध्ये जाणारच आहे, केंद्रामध्ये नवनीत राणाला जरी राजकारण समजत नसल, पण नवनीत राणा गोरगरिबांच्या अडचणीमध्ये ताकदीने पाठीशी उभी राहते. अरे स्वतः उपाशी राहील पण तुमचे पोट भरण्याची ताकद नवनीत राणामध्ये आहे, त्याकरिता मी काम करते. म्हणून आपल्याला विनंती करीन, केंद्राकडनं राज्यामध्ये महायुती येणार आहे म्हणून पानाला मतदान करा. तिथे बंडेरामध्ये रवीजी आमचे पानावर उभे आहे आणि दर्यापूरमध्ये आमचे बुंदिले साहेब पानावर उभे आहे. म्हणून मी आज माझे पराभव झालं, मायेसोबत जे छळ करण्यात आलं, मायेसोबत जे दगा करण्यात आली, मी आज हात जोडून विनंती करते की या मतदारसंघासोबत मला खूप प्रेम आहे. या मतदारसंघाने मला खूप काही दिलेलं आहे. मी फक्त आज सगळ्यांना विनंती करायला आली आहे की बुंदिले साहेब जर आले निवडून, तर या मतदारसंघामध्ये केंद्राची ताकद देऊन, या मतदारसंघामध्ये राज्याची ताकद देऊन त्यांच्या सोबत उभी राहून या मतदारसंघाचा विकास मी त्यांच्या सोबत उभी राहून या मतदारसंघाचा विकास करून घेईन. एवढंच मी तुम्हाला सांगते. आणि जेवढे आमचे भारतीय जनता पार्टीचे आणि जेवढे युवा स्वाभिमानचे कार्यकर्ता या गावाचे ग्रामपंचायत पासून सरपंचापासून जेवढे आमचे माझ्यासोबत लोक आहे, मी बाई जीव देणारी आहे. माझ्यासोबत माझी अडचणीमध्ये जर कोणी साथ दिली तर मला दुसरा शब्द बोलायची गरज पडत नाही आणि शेवटपर्यंत त्यांच्यासाठी भांडणारी आणि जगणारी बाई मी आहे. म्हणून आज फक्त बुंदिले साहेबांसाठी तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद मी घ्यायला आली आहे. आमच्या पाना आणि 8 नंबरची बटन सगळ्यांनी त्याला आशीर्वाद द्या. साधे सुधे लोक असतात पण त्यांच्या सोबत आम्ही सुद्धा आहे. तुमची आवाज मी कुठे दबू देणार नाही, एवढंच मी तुम्हाला सांगते. आणि सगळ्यांचं प्रेम आणि हे बुंदिले साहेबांसोबत राहू द्या, एवढीच मी तुम्हाला विनंती करते. जय